मंडळी, तुम्ही हे एक पान रोज सकाळी उपाशीपोटी चावून-चावून जर खाल्लं, तर तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला होणाऱ्या अनेक व्याधी कधीही होणार नाही आणि ज्या लोकांना अनेक व्याधी असतील, त्यांनी देखील हे पान खायला चालू करा. पचनशक्ती, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती, कर्करोग, तुमचं हृदय, तुमची दृष्टी, तुम्हाला येणारा ताणतणाव, तुमचा लठ्ठपणा, मासिक पाळीच्या समस्या, केस आणि त्वचेच्या समस्या या सगळ्यांवर अत्यंत प्रभावी आहे हे पान. तुम्ही नक्कीच याला ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कुठल्या झाडाचं हे पान आहे. मी तुम्हाला याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये मात्र सांगणार आहे. तर मंडळी, हे पान आहे पेरू. आता पेरू फळ देखील तुमच्यासाठी इतकं परिपूर्ण आहे. पेरूच्या गरामधील अनेक जीवनसत्व, खनिजे आपल्या आरोग्यासाठी, पचनशक्तीसाठी अत्यंत चांगले असतात. परंतु पेरूच्या पानामध्ये फळापेक्षा दुपटीने तिपटीने गुणधर्म जास्त आहेत आणि म्हणूनच तुमची जर पचनशक्ती चांगली नसेल तर रोज एक पान सकाळी उपाशीपोटी चावून चावून खा. याच्यात असणारे चांगले बॅक्टेरियाज तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारवतं आणि पचनशक्तीला चांगली प्रेरणा देत असतं. तुमच्या शरीरामध्ये रक्त साखर म्हणजेच मधुमेह जर जास्त असेल तर त्याच्यासाठी देखील हे पान अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही ऐकलं असेल की पेरूची पानं अनेक मधुमेह झालेली व्यक्ती खातात आणि त्यांची साखर नियंत्रणात येते. तर खायला चालू करा, याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसतो. याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्समुळे तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याच्यात असणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे तुमची काम करण्याची क्षमता, तुमचा उत्साह वाढवण्याची क्षमता या पेरूच्या पानामध्ये आहे. त्याचबरोबर कर्करोगाचा धोका याने कमी का होतो, तर याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स जे की मुक्त फ्री रॅडिकल्सला वाव देत नाहीत. म्हणजे मुक्त रॅडिकल्स बाहेर आले की हे लगेच त्याला मारून टाकतात आणि म्हणूनच कर्करोग कुठल्याही प्रकारचा होऊ नये असं वाटत असेल तर हे पान तुम्ही सहज खायला चालू करा. सहज पेरूचं पान आपल्याला कुठंही उपलब्ध होतं. आणि त्याचबरोबर तुमचं हृदय तुम्हाला जर चांगलं ठेवायचं असेल, हृदयाचं आरोग्य काय, तर कोलेस्ट्रॉल. आता चांगलं कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहे. तर तुमचं खराब प्रकारचं जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठी हे पान अत्यंत उपयोगी आहे. याच्यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलची लेवल खाली येते आणि मग तुमचं हृदय जे आहे ते हृदयाचं आरोग्य चांगलं होत असतं. बघा, याच्यामध्ये असणार विटॅमिन एमुळे तुमची दृष्टी देखील चांगली होतो. अनेक जणांचे नंबर चष्म्याचे याने कमी झालेले आहेत. रोज सेवन करा. तुमच्या डोळ्याच्या दृष्टीमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. तुम्हाला जर काही डोळ्यांच्या समस्या असतील त्या निघून जातील. तुमचा नंबर देखील कमी होणार आहे. आता आजचं युग आपण बघतो की ताणतणावाचं, धावपळीचं आहे. अशामध्ये तुमचा ताणतणाव जर कमी करायचा असेल, मानसिक आरोग्य तुम्हाला योग्य राखायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये असणारे एन्झाईम्स जे आहेत ते चांगले काम करतात. याच्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे आणि एन्झाईम्समुळे तुमचा ताणतणाव देखील कमी होतो. आता चयापचय याच्यामध्ये चांगलं असल्यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं आणि मग डायजेशन व्यवस्थित झालं की तुमच्या कॅलरीज देखील व्यवस्थित बर्न होतात आणि मग तुमचं वजन देखील कमी होतं आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. अनेक महिला भगिनींना मासिक पाळीच्या वेदना खूप होतात त्या 4 दिवसामध्ये. तर या वेदना, पेटके कमी करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये असणारे तत्व उपयोगी पडतात आणि म्हणून मासिक पाळींच्या वेदनेसाठी देखील तुम्ही हे करू शकता. आता केस आणि त्वचेसाठी याच्यामध्ये असणारे विटॅमिन्स ए, सी, के, त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे फायबर्स, याच्यामुळे तुमचे केस जे आहेत ते मुलायम होतात, सिल्की होतात. शिवाय केस गळणं देखील कमी होतं, केसांची वाढ देखील चांगली होते आणि त्वचा देखील मुलायम होते. याच्यामुळे जे स्पोर्स येतात त्वचेला ते देखील निघून जातात. इतके सारे प्रचंड उपयोग या पेरूच्या पानाचे आहेत. मंडळी, सकाळी उपाशीपोटी झाडाचं एक पान तोडा, ते मिठाच्या पाण्याने धुवून घ्या म्हणजे ते निर्जंतुक होईल आणि त्यानंतर हे चावून चावून खायचा, रस गिळायचा, चोथा चावून चावून घेऊन टाकला तरी चालणार आहे. मी सगळे सांगितलेले हे सगळे फायदे तुमच्या शरीरासाठी याचे होतात. 100% करून बघा. आयुर्वेदामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नसतो. हळूहळू त्याचा प्रभाव होईल परंतु 100% गुणकारी असतो आणि म्हणूनच अशाच प्रकारचे चांगले खात्रीशीर आयुर्वेदिक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उपयोगी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.